धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। बोरखेडा शिवारात जुगार अड्डा सुरूच कसा? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। भोकरदन तालुक्यातील बोरखेडा शिवारात खुलेआम पत्त्यांच्या जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतगट क्रमांक 207 मधील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळला जात होता आणि तोही दीर्घकाळ सुरू असल्याची चर्चा गावात आहे। मात्र येत्या दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू असताना प्रशासन नेमकं काय करत होतं, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे। दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पोलिसांनी छापा टाकून 4 आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून 1,42,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एवढ्या मोठ्या रकमेचा जुगार एका दिवसात खेळला जातो का? की हा अड्डा रोजचाच व्यवसाय होता? हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठिकाणी काही दिवसांपासून बाहेरील लोकांची ये-जा वाढलेली होती। तरीही स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत किंवा बीट पोलिसांच्या नजरेस हा प्रकार कसा पडला नाही? की जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले, असा संशय व्यक्त केला जात आहे। या कारवाईत दुचाकी वाहने, रोख रक्कम जप्त झाली असली तरी जुगार अड्डा चालवणारा मुख्य सूत्रधार कोण? तो अजून मोकाट आहे का? त्याला कोणाचा आशीर्वाद होता का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। जुगारामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी आर्थिक अडचणीत सापडत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। तरीही अशा अवैध धंद्यांकडे प्रशासन केवळ कारवाईपुरतेच का पाहते? मुळापासून हा प्रकार बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत? आज एका अड्ड्यावर कारवाई झाली, उद्या दुसरीकडे अड्डा सुरू होणार का? की प्रशासन यावर कायमस्वरूपी आळा घालणार? बोरखेडा प्रकरणात झालेली कारवाई स्वागतार्ह असली तरी फक्त 4 आरोपी पकडून प्रशासन आपली जबाबदारी संपल्याचं समजत आहे का? हा खरा प्रश्न आहे। आता नागरिकांची एकच अपेक्षा आहे, दाखवायची नव्हे तर दिसणारी नाही, कायमस्वरूपी पाहिजे कारवाई।